नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक नितीन राऊत, सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर. तर आज आपण 12वी अकाउंटमधील चॅप्टर नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 2 आहे, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ कदम, शिंदे अँड चव्हाण ॲज ऑन 31 March 2019. They were sharing profit and losses in the ratio 1/2, 1/6 and 1/3, that is 3, 1 and 2 respectively. सुरुवातीला त्यांचे ॲडजस्टमेंट वाचून घ्यायच्या. ऑन द अबो डेट द फर्म वॉज डिझॉल्व्ड अँड द असेट्स वेअर रिलीज्ड. पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे असेट किती किमतीला रिलीज झाली त्याबद्दल. दुसरी ॲडजस्टमेंट आहे कदम टूक ओव्हर फर्निचर अँड स्टॉक फॉर 30,000 रुपीज. 30,000ला त्यांनी असेट घेतलेली आहे. अँड ही विल पे क्रेडिटर्स ॲट डिस्काउंट ऑफ 750 रुपीज. त्यांनी असेट घेतलेली आहे आणि लायबिलिटी पे करत आहे. त्यानंतर आहे नंबर 3, शिंदे टूक ओव्हर बिल्स रिसिवेबल ॲट 7,800 अँड पेड बिल्स पेएबल. याने सुद्धा एक असेट घेतलेली आहे आणि एक लायबिलिटी पे करत आहे. फोर्थ आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू 2,400. आणि नंबर 5 आहे चव्हाण बिकम इन्सॉल्वंट, नो अमाऊंट वॉज रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. म्हणजे सुरुवातीला आपण ॲडजस्टमेंट वाचून घेतल्यानंतर आपल्याला एंट्री कशा करायच्या याच्याबद्दल अंदाज येतो. तर आपण सुरुवातीला तिन्ही अकाउंट आखून घेतलेले आहेत. प्रॉब्लेम सोडून घेतलेला आहे, फक्त तो समजून घ्यायचा आहे आपल्याला. फक्त 10 मिनटामध्ये प्रॉब्लेम कसा सोडवला आहे त्यासाठी कोणत्या स्टेप्स वापरल्या आहेत हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला बघू आपण लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला दिलेले आहेत कॅपिटल अकाउंट कदम 36,000 आणि शिंदे 32,250. सुरुवातीला ह्या ट्रान्झॅक्शन आपण करून घेऊ. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कदमच्या कॉलममध्ये येईल 36,000 आणि शिंदेच्या कॉलममध्ये 32,250 क्रेडिट होईल. त्यानंतर दुसरं आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व दिलेला आहे 18,000. तिघांमध्ये वाटून द्यायचं आहे. प्रमाण आहे 3, 1 आणि 2. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय जनरल रिझर्व कदम 9,000, शिंदे 3,000 आणि चव्हाण 6,000. त्यानंतर आपल्या जर्नल एंट्रीजच्या ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण उदाहरण सोडवून घेऊ. सुरुवातीला आहे ट्रान्सफर ऑफ असेट्स. असेट कोणकोणते आहेत त्याचे बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करायचे आहेत. रिलायझेशन अकाउंट डेबिटला बिल्डिंग 28,500, मशिनरी 20,250, फर्निचर 4,500, स्टॉक 30,750, डेटर्स 15,000, बिल्स रिसिवेबल 9,000. 6 असेट आपल्याला रिलायझेशन अकाउंट डेबिट करायचे आहेत. 2 सन्ड्री असेट अकाउंट बिल्डिंग 28,500, मशिनरी 20,250, फर्निचर 4,500, स्टॉक 30,750, डेटर्स 15,000 आणि बिल्स रिसिवेबल 9,000. सर्वांची टोटल होते 1,08,000. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटीज ट्रान्सफर करताना आपल्याला फक्त थर्ड पार्टी लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या असतात. कदम जो आहे कदम्स लोन जे आहे ते इंटरनल लायबिलिटी आहे, त्यामुळे ते घ्यायची नाही आहे. सन्ड्री क्रेडिटर्स 18,750 आणि बिल्स पेएबल 11,250 ट्रान्सफर करू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट क्रेडिटर्स 18,750, बिल्स पेएबल 11,250, टोटल अमाऊंट 30,000 क्रेडिट. पुढची स्टेप जी आहे ती ट्रान्सफर ऑफ असेट्स आणि ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज याच्यानंतर रिलायझेशन ऑफ असेट्स येते आणि ते दिलेले आहे ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये. असेट्स आर रिलाइज्ड ॲज अंडर बिल्डिंग 27,000, मशिनरी 18,000, डेटर्स 27,500 आणि गुडविल 1,350. चारही अमाऊंट आपण रिलायझेशन अकाउंट क्रेडिट करत आहोत बाय बँक अकाउंट बिल्डिंग 27,000,
मशिनरी 18,000, डेटर्स 7,500 आणि गुडविल 1,350. टोटल अमाऊंट होते 53,850. आपल्याला तेवढी रक्कम मिळालेली आहे, त्यामुळं बँकेमध्ये जमा करू. टू रिलायझेशन अकाउंट 53,850. रिलायझेशन ऑफ असेट्समध्ये ज्या असेट्स इंटरनल आहेत, इंटरनल पार्टनरने घेतलेले आहेत, असेट्स अक्वायर्ड बाय द पार्टनर्स ज्या असतील त्या आपण एंट्री करून घेऊ. कदम टूक ओव्हर फर्निचर अँड स्टॉक फॉर 30,000 रुपीज. त्याची एंट्री होईल कदम्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 30,000 आणि बाय कॅपिटल अकाउंट फर्निचर अँड स्टॉक टेकन कदम्स कॅपिटल अकाउंट 30,000. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या असेट्स आहेत त्या शिंदेने घेतलेल्या आहेत. शिंदे टूक ओव्हर बिल्स रिसिवेबल 7,800. त्याची एंट्री याच्यासारखीच होईल. कॅपिटल अकाउंटला येईल टू रिलायझेशन अकाउंट. शिंदेच्या कॉलममध्ये 7,800 डेबिट होईल आणि रिलायझेशन अकाउंट क्रेडिट बाय शिंदेस कॅपिटल अकाउंट बिल्स रिसिवेबल टेकन 7,800. त्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या लायबिलिटीज ज्या पेड केल्या आहेत त्या कदम टूक ओव्हर क्रेडिटर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ 750. कदमने 750 डिस्काउंटवर क्रेडिटर्स पे केलेले आहेत. याची एंट्री करून घेऊ आपण. टू कदम्स कॅपिटल अकाउंट 18,000 क्रेडिटर्स टेकन आणि हीच अमाऊंट जाईल कॅपिटल अकाउंट बाय रिलायझेशन अकाउंट. कदमच्या अकाउंटला क्रेडिट होतील 18,000 रुपये. त्यानंतर दुसरी लायबिलिटी आहे ती शिंदेने घेतलेली आहे. बिल्स पेएबल आर फुल्ली पेड बाय शिंदे. शिंदेने पूर्ण बिल्स पेएबल पेड केलेले आहेत 11,250. त्याची एंट्री करून घेऊ. टू शिंदेज कॅपिटल अकाउंट बिल्स पेएबल टेकन 11,250. त्याची एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बाय रिलायझेशन अकाउंट 11,250. पूर्ण असेट आणि लायबिलिटी ट्रान्सफर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जे जे बॅलेन्सेस राहिलेले असतील, लोन राहिलेले असतील त्याच्या एंट्री करून घेऊ आपण. सुरुवातीला आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड 2,400. डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड करू आपण. टू बँक अकाउंट रिलायझेशन अकाउंट डेबिट रिलायझेशन एक्सपेन्सेस 2,400 आणि बँक अकाउंट क्रेडिट बाय रिलायझेशन अकाउंट 2,400. कदमकडून घेतलेलं लोन 11,250 आपण ट्रान्सफर करून घेऊ. त्यासाठी आपल्याला सेपरेट लोन अकाउंट तयार करायचं आहे. कदम्स लोन अकाउंट बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन 11,250. ती अमाऊंट आपण लगेच देऊन टाकू. टू बँक 11,250 अकाउंट आपण लगेच क्लोज करून घेतलेलं आहे आणि ही अमाऊंट आपल्याला बँक अकाउंट क्रेडिट करायची आहे बाय कदम्स लोन अकाउंट 11,250. त्याच्यानंतर उरलेल्या बॅलेन्सेस आहेत. बँक बॅलन्स आहे 4,500. तो बँकला ट्रान्सफर करू. डेबिट होईल बँक अकाउंट डेबिट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,500. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,250 बॅलन्स आहे. तिघामध्ये वाटून देऊ. पार्टनर्स कॅपिटलमध्ये 3-1-2 या प्रमाणात वाटून गेल्यानंतर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो लॉस आहे 1,125 कदमला जातील. शिंदेच्या अकाउंटमध्ये 375 आणि चव्हाणच्या अकाउंटला 750 रुपये डेबिट होतील. त्यानंतर चव्हाणस कॅपिटल अकाउंटला 12,750 बॅलन्स शिल्लक आहे. तो आपण त्याच्या कॅपिटल अकाउंटला घेऊ. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन चव्हाणच्या अकाउंटला डेबिट होतील 12,750. सर्व अमाऊंट आपल्या लायबिलिटीज आणि असेट्स ट्रान्सफर झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्या सर्व ॲडजस्टमेंटसुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत आणि चव्हाण बिकेम इन्सॉल्वंट अशी फक्त 5 नंबरची ॲडजस्टमेंट बाकी आहे. यासाठी आपण एक एक अकाउंट क्लोज करू. सुरुवातीला रिलायझेशन अकाउंट क्लोज करू. डेबिट साईड मोठी आहे 1,39,650 डेबिट साईड. क्रेडिट साईडला लिहिले
1,39,650. फरक राहिला 18,000 रुपये. तो आहे लॉस बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस ट्रान्सफर्ड. कदमला येईल 9,000 रुपये, शिंदे 3,000 रुपये आणि चव्हाण 6,000 रुपये लॉस येईल. तो आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊ. लॉस असल्यामुळं तो डेबिट साईडला जाईल टू रिलायझेशन अकाउंट. लॉस ऑन रिलायझेशन. कदम 9,000 डेबिट, शिंदे 3,000 डेबिट आणि चव्हाण 6,000 डेबिट. हा लॉस ट्रान्सफर केल्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आहे चव्हाण बिकम इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट म्हणजे त्याच्याकडे पैसे बाकी नाही आहेत. असेट्स आर लेस अँड लायबिलिटीज आर मोर. डेबिट बाजू त्याची मोठी आहे 19,500. क्रेडिट साईडला लिहिले आपण 19,500. चव्हाणच्या प्रॉपर्टीमधून कोणतीही रक्कम रिकवर झालेली नाही, त्याच्यामुळं त्याचा जो कॅपिटल डेफिसिट आहे, जो लॉस आहे, तो कदम आणि शिंदे जे अदर पार्टनर आहेत त्यांना वाटून द्यायचा आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:1 असल्यामुळं उरलेली रक्कम आपण त्यांना वाटून देऊ. बाय कदम्स कॅपिटल अकाउंट 10,125 बाय शिंदेस कॅपिटल अकाउंट 3,375. हा लॉस आपण त्यांना डेबिट करू टू चव्हाण्स कॅपिटल अकाउंट 10,125 आणि 3,375. रक्कम दिल्यानंतर आपल्याला उरलेले जे पार्टनर आहेत त्यांचे कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहेत. कदमची क्रेडिट बाजू आहे 63,000, डेबिट साईडला 63,000 लिहिले आपण आणि बॅलेन्सिंग फिगर आहे ती आपल्याला बँकेमधून त्यांना द्यायची आहे टू बँक अकाउंट 12,750. याचप्रमाणे शिंदेचे क्रेडिट बाजू 46,500 आहे. डेबिट बाजूला 46,500 लिहिल्यानंतर बॅलेन्सिंग फिगर जी आहे ती 31,950 आपल्याला शिंदेच्या अकाउंटला बँकेमधून ट्रान्सफर करायची आहे. ह्या दोन्ही अमाऊंट आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करू. बाय कदम्स कॅपिटल अकाउंट 12,750 आणि बाय शिंदेस कॅपिटल अकाउंट 31,950. त्यांचे बॅलेन्सेस ट्रान्सफर केल्यानंतर आपण दोन्ही बाजूचे टोटल करू. क्रेडिट साईडची टोटल 58,350, डेबिट साईडची टोटल 28,350. दोन्ही बाजूची टोटल सारखे आल्यामुळं आपलं उदाहरण हे बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारचेच उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, कारण ते फक्त 10 ते 12 मार्कासाठी येणार आहेत. म्हणजे आपण जास्त अवघड प्रॉब्लेमचा विचार न करता साधारण सोपे असे प्रॉब्लेम असतील ज्याच्यामध्ये रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट असे 3 किंवा 4 अकाउंट दिले असतील अशाच प्रॉब्लेमचा सराव करावा. आणि असे प्रॉब्लेम सोडवताना जर्नल एंट्री ज्या आहेत त्या 10 स्टेप्स व्यवस्थित अभ्यास केल्यास आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जाईल. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्यासारखाच दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक्यू.